प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. मी जनतेची दिशाभूल करत आहे असं या दादांचं म्हणणं आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये या कमेंटबद्दल मी सांगेन, पण त्याआधी ही एक गोष्ट ऐका. एका गावात 4 भावंडं राहत होती. 3 भाऊ आणि 1 बहीण. काही दिवसांनी मोठा भाऊ ठरवतो की आपापसात वाद नको, कुटुंबात सलोख्याचं वातावरण राहावं यासाठी आपण सर्वजण मिळून आपापसात वाटणीपत्र करून घेऊया. तो काळ असा होता की ज्यावेळेस मोठ्या भावाला वडिलांसमान दर्जा दिला जायचा आणि वडिलांइतकाच त्यांचा आदर केला जायचा. मोठ्या भावाचं म्हणणं लहान भावंडं ऐकतात आणि ठरवतात की हो, आपण वाटणीपत्र करून घेऊया. परंतु मोठा भाऊ म्हणतो, वकिलांकडे गेलं की वकिलाची फी आली, त्यानंतर पुन्हा रजिस्ट्रारकडे गेलं की रजिस्ट्रेशनची फी आली. त्यापेक्षा आपण साध्या कागदावर मिळून एका ठिकाणी बैठक घेऊन वाटणीपत्र करून घेऊया. सर्वजण मोठ्या भावाच्या होला हो म्हणतात. लहान बहीण असते ती लग्न होऊन सासरी नांदत असते, त्यामुळे तिला त्या प्रॉपर्टीच्या रकमेची काही एक ठराविक रक्कम देऊन तिचं वाटणीपत्रामध्येच हक्क सोडपत्र करून घ्यायचं असंही ठरतं. आणि ती बहीणही तयार होते, कारण ती सासरी गेल्यामुळे माहेरी तर काय प्रॉपर्टी सांभाळायला येणार नसते, त्यामुळे तीही ठराविक रक्कम घेण्यास तयार होते. वाटणीपत्र तयार केलं जातं. गावातली 4 माणसं घेऊन त्याच्यावर सही केली जाते. हे वाटणीपत्र अगदी साध्या कागदावर एके ठिकाणी बैठक घेऊन त्या 4ही भावंडांमध्ये आणि त्या 2 साक्षीदारांमध्ये झालेलं असतं. कालांतराने मोठा भाऊ मयत पावतो आणि त्याच्या मुलांकडे त्याची वाटून आलेली प्रॉपर्टी सांभाळायची जबाबदारी येते. मोठ्या भावाच्या मुलांना वाटायला लागतं की हे जे वाटणीपत्र झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, ते काही योग्य झालेलं नाही. त्यामुळे आपण फेरसे वाटणीपत्र केलं पाहिजे. याच्यावर बाकीचे त्यांचे जे चुलते असतात, म्हणजेच त्या मोठ्या भावाची बाकीची जी 2 भावंडं असतात ती ऑब्जेक्शन घेतात. अरे, पहिलंच वाटणी झालेली आहे, आता पुन्हा पुन्हा वाटणीचं काय काढतोस तू, असं ते त्या मोठ्या भावांच्या मुलाला म्हणजेच त्यांच्या पुतण्याला बोलतात. इकडे ती लहान बहीणही मयत झालेली असते. तिचीही मुलं म्हणतात की आमच्या आईला तिचे पैसेच मिळालेले नव्हते, त्यामुळे आमच्या आईने काय हक्क प्रॉपर्टीमधले सोडलेले नाहीत, त्यामुळे आमच्या आईचा सुद्धा हिस्सा बहीण म्हणून त्यात निघतो, त्यामुळे आम्हालाही वाटणी पुन्हा एकदा व्हायला पाहिजे असं वाटतं. त्यानंतर ती मोठी भावाची मुलं वकिलांकडे जातात. मोठ्या भावाची मुलं त्या वकील साहेबांना म्हणतात की वकील साहेब, जसं या कमेंटमध्ये म्हटलं आहे की नागपूर खंडपीठ यांनी तर असे म्हटले आहे की साध्या कागदावर केलेले वाटणीपत्रसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते, ते मान्य असते. मग साध्या कागदावर केलेले हे वाटणीपत्र कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे का? पण आम्हाला तर फेर वाटप करून मागायचं आहे, मग ते करता येईल का? त्यावर ते वकील म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही फेरवाटप मागाल त्यावेळेस पुराव्याच्या कामी तुम्ही नाही सादर केला तरी तुमचे ते 2 चुलते मात्र हा पुराव्याच्या कामी कागद नक्कीच सादर करणार. पण एखादा कागद हा खरा आहे की खोटा आहे हे पुराव्यानिशी कोर्टात सिद्ध करावं लागतं. कोर्टात काय आपण कितीही पुरावे देऊ शकतो, त्यावर बंधन नसतं. जोपर्यंत प्रायमा फेसिया आपली केस साबित होत नाही तोपर्यंत आपण पुरावे देऊ शकतो, आपला तो राईट असतो. परंतु
एखादा कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तो पुरावा खरा आहे का, त्याच्यावरच्या सह्या खऱ्या आहेत का, त्याच्यावरचे साक्षीदार खरे आहेत का, ते तपासले जातात. त्यानंतर त्या कागदाची अंमलबजावणी एक्झिक्युशन झालेले आहे का, खरोखरच त्या कागदाच्या अनुषंगाने सर्वांना तसं पजेशन मिळालेलं आहे का, हे सर्व क्रॉस एक्झामिनेशन होऊन सिद्ध होतं. म्हणजेच कोर्टात एखादा डॉक्युमेंट दाखल केला आणि त्याला निशाणी पडली, म्हणजेच एक्झिबिट पडलं, याचा अर्थ असा नाही की तो कागद पुराव्याच्या कामी ग्राह्य धरला जाईल. तो कागद साबितही करावा लागतो. मोठ्या भावाची मुलं म्हणतात की वकील साहेब, मग नागपूर खंडपीठांनी जे म्हटले आहे की साध्या कागदावर केलेले वाटणीपत्रसुद्धा ग्राह्य धरले जाईल, मग त्याचं काय? त्यावर वकील म्हणतात, होय, हे खरं आहे. साध्या कागदावर केलेले वाटणीपत्रसुद्धा ग्राह्य धरले जाईल, परंतु प्रत्येक दाव्यामध्ये त्या दाव्याचे फॅक्ट्स आणि इव्हिडन्स याच्यावर तो दावा पूर्णपणे अवलंबून असतो. म्हणजे एखादा कागद दाखल केला की तो साबित करण्याची जबाबदारीही तुमच्यावर येते. परंतु जर एखादा डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन केलेला असेल, म्हणजेच एखादा डॉक्युमेंट नोंदणीकृत असेल, तर त्या डॉक्युमेंटला एक प्रकारे वजन येतं, त्या डॉक्युमेंटला किंमत येते आणि ती साबित करण्याची शक्यता तुमच्यावर जरा कमी येते. कारण ह्यामध्ये जेव्हा एखादं रजिस्ट्रेशन केलेला डॉक्युमेंट तुम्ही कोर्टात हजर करता, त्यावेळेस त्या डॉक्युमेंटवरचे साक्षीदार तपासले जातात. काही वेळेला स्वतः दुय्यम निबंधक यांनासुद्धा साक्षी समन्स काढून त्या दस्ताच्या कामी साक्षीदार म्हणून तपासले जाते. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन केलेल्या डॉक्युमेंटला धोका कमी असतो. ते वकील म्हणतात, आता उदाहरणार्थ तुम्हीच पहा, एखाद्या कोऱ्या कागदावर बक्षीसपत्र करा, मृत्यूपत्र करा किंवा वाटणीपत्र करा किंवा अन्य कुठलाही दस्त साध्या कोऱ्या कागदावर करा आणि तो कागद घेऊन तुम्ही तलाठी, सर्कल यांच्याकडे नोंदीसाठी घेऊन जावा. ते नोंद करतील का? नाही, कारण तो कागद साधा आहे. साधा कागद म्हणजे त्याला काहीच असं कायदेशीर महत्त्व नाही आहे. मग तुम्ही सांगाल, अरे, नागपूर खंडपीठांनी तर म्हटलेलं आहे की साध्या कागदावर केलेलं वाटणीपत्रसुद्धा ग्राह्य धरले जाईल. मग अण्णासाहेब, म्हणजेच तलाठी अण्णासाहेब, तुम्ही करा की नोंद, काय अडचण आहे. पण ते रिस्क घेत नाहीत. ते काय म्हणतात, ठीक आहे, मग आधी कोर्टाकडून तसा आदेश घेऊन या की हा कागद कायदेशीर आहे, मगच आम्ही कोर्टातून आदेश आल्यानंतर मग आम्ही नोंद घालतो. म्हणजे साध्या कागदावर केलेला कुठल्याही प्रकारचा दस्त म्हणा, त्याला वजन तेव्हाच प्राप्त होतो ज्या वेळेस त्याला रजिस्ट्रारचा शिक्का बसतो. काही वेळेला तुम्ही पुराव्याच्या कामी साध्या कागदावर झालेलं वाटणीपत्र कोर्टात दाखल करू शकतात. त्याला कोर्ट ऑब्जेक्शन घेत नाहीत, परंतु ते सिद्ध करायची जबाबदारीही तितकीच तुमची येते. उदाहरणार्थ, साध्या कागदावर एखादं वाटणीपत्र तुम्ही कोर्टात हजर केलं. काही वेळेला असंही होऊ शकतं की त्या कागदावरचं हस्ताक्षर माझं नाहीच असंही म्हणू शकतो साक्षीदार. या साध्या कागदावर केलेलं सही ही माझी नाही असंही म्हणू शकतो साक्षीदार. किंवा ती बहीण किंवा ती बहिणीची मुलं म्हणू शकतात की मी काही हक्क सोडलेलाच नाही, हे माझं अक्षर नाहीच आहे, मी असं बोललेच नव्हते, मी असं वाचून कुठेही सही केलेली नव्हती, त्यामुळे हे सही माझी नाही आणि मी काय हक्क सोडलेले नाहीत आणि मला त्याचे पैसेही मिळालेले नाहीत असंही ती म्हणू शकते. किंवा ते साक्षीदार परस्पर फितूरही होऊ शकतात.
अशा अनेक अडचणी निर्माण होतात. मग ज्याला रिस्क घ्यायची आहे त्याने खुशाल साध्या कागदावर वाटणीपत्र करून घ्यावे, परंतु तो स्वतःच्या इच्छेने धोका पत्करावा. आता येऊया या कमेंटकडे. आता या कमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे मी काही कोणाची दिशाभूल करत नाही आणि माझा अजिबात कोणाचा मन दुखवण्याचा किंवा कोणाला चुकीची माहिती देण्याचा अजिबात उद्देश नाही. मी स्वतः वकील आहे आणि मी स्वतः बरेच वर्ष जेव्हापासून मला सनद मिळाली तेव्हापासून मी वकिली करत आहे. मी खुद्द कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करते. परंतु वकिली हा व्यवसाय लीगल हे आहे, म्हणजे एक प्रकारे समाजसेवेचा लीगल सर्व्हिस देण्याचा व्यवसाय आहे. याला व्यवसायही म्हणता येत नाही. ही एक लीगल सर्व्हिस आहे, एक सेवाभाव आहे. त्यामुळे त्याची जाहिरात करणं मला काही ते योग्य वाटत नाही. तरीसुद्धा मी खाली व्हॉट्सअप नंबर देत असते आणि सांगत असते की तुम्हाला पर्सनली व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पर्सनली काही सल्ला हवा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. कारण प्रत्येकाच्या केसमधले, प्रत्येकाच्या दाव्यामधले फॅक्ट वेगळे असतात. एखाद्याचं सेम सिच्युएशन तशीच असेल आणि दुसऱ्याची पण सिच्युएशन सेम तशीच असेल असं नसतं. प्रत्येकाचं आपबीती प्रसंग हा वेगवेगळा असू शकतो आणि त्या अनुषंगानेच प्रत्येकाला पर्सनली वेगळा सल्ला मिळणं अत्यावश्यक असतं. या गोष्टीच्या माध्यमातून मी फक्त एक सार्वजनिक माहिती देते. पर्सनली कुणाला सल्ला देण्याचा हेतू नसतो. ही फक्त एक माहिती असते आणि प्रत्येकाची आपबीती ही वेगवेगळी असते. त्यामुळेच मी म्हणते की मी खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे. कुणाला कायदेशीर सल्ला हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल तर मला कॉल बुक करून सल्ला घेऊ शकता. सल्ला फी आकारली जाईल असंही म्हणते, कारण फुकटच्या सल्ल्याला किंमत नसते. त्यामुळे धन्यवाद.